अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. लवकर आली आहे? हो अगं तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, म्हणजे माझ्या मम्माशी बोलायचं होतं. बोल ना बाळा. ही मिठाई आणि हे इन्व्हिटेशन कार्ड. कसलं ग? मी जिंकल्याची आणि तू हरल्याची. तू जिंकायला आणि मी हरायला. आपण कोणतीही स्पर्धा करत नाही उतराता. व्हॉट एव्हर. एनिवे, हितेनच्या बाबांनी एक जंगी फंक्शन अरेंज केलंय, पार्टी ठेवलेली आहे, त्याचं हे इन्व्हिटेशन आहे. का तेही सांगते, डोंट वरी. मी आणि हितेन परवापासून लिव्ह इन मध्ये राहतोय ऑफिशियली, आणि तेही हितेनच्या घरच्यांच्या परवानगी सकट. त्याचीच अनाउन्समेंट पार्टी आहे. नक्की राधा, हे बघ, डेट आणि प्लेस तिथे दिलेली आहे, भेटू. सर अंत्यू या ना प्लीज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. बजेट बद्दल आहे का? तसं असेल तर मी सरळ तुम्हाला पटवर्धनकडे पाठवणार. बजेट विषयी नाही आहे सर, असंच कामाविषयी बोलायचं होतं. बर, पण काम प्लीज डिले करू नका. नाही काय होतं ना, ऑफिसचं सगळं रुटीन हलून जातं. मग ऍक्च्युली सर कामाविषयीच आहे. मला हे काम सोडायचंय. सोडायचंय म्हणजे? काही वैयक्तिक कारणांमुळे मला कंटिन्यू नाही करता येणार. मला हे तुम्हाला सांगताना पण खूप त्रास होतोय सर. म्हणजे मी कधीच कुठलंच काम असं अर्धवट नाही सोडलं, पण सॉरी मला पर्याय नाही आहे. पण मिस अनामिका, असं अचानक काय झालं? इनफॅक्ट तुम्ही तर ह्या ऑफिसच्या वातावरणात इतक्या छान रुळलात की मला अगदी वाटतं की तुम्ही इथेच काम करता. पण मग अचानक हा डिसिजन? ऑफिसमध्ये काहीच इश्यू नाही आहे सर. मी म्हटलं ना, वैयक्तिक कारणामुळे मला नाही जमणार. पण तुम्ही काळजी करू नका. मी दुसरा एक इंटिरियर डिझायनर माझ्याऐवजी तुम्हाला देते. अख्खी टीम रिप्लेस करते. काम अगदी ठरलंय तसंच आणि त्या वेळेतच पूर्ण होईल. फक्त मी येऊ शकणार नाही. मी काही मदत करू शकतो का? नाही सर, तुम्ही समजून घेतलत हेच खूप आहे. थँक्यू. थँक्यू सर. मिस अनामिका, ऐका ना, तुम्ही आता आतमध्ये सरांना काय म्हणालात? सॉरी, म्हणजे मी चुकून ऐकलं ते. मला चुकून माझ्या कानावर पडलं. ऐका ना. मिस अनामिका थांबा ना. अहो थांबा, असं करू नका. अहो सौर्याला तर येऊ द्या. मिस अनामिका, अहो माझं एक थांबा प्लीज. सौर्या, अरे फोन उचल ना यार. सौर्या, अरे मिस अनामिका गेल्या म्हणजे त्या निघून गेल्या. जाऊ दे की. अरे चंद्या, त्या काय आपल्या ऑफिसचे एम्प्लॉय नाही आहेत. सकाळी यायचं संध्याकाळी जायचं. त्यांच्या बाकीच्या साईट्स पण सुरू आहेत. एखाद्या साईटवर व्हिजिटला गेल्या असतील. सौर्या, मिस अनामिका निघून गेल्या म्हणजे काम सोडून गेल्या. काय? हो. ए चंद्या, काहीतरी टाकल्यासारखं बोलू नको. अशा कशा जातील? अरे अजून आपलं काम पूर्ण कुठं झालंय? सौर्या, अरे मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय. त्या एकबोटे सरांना सांगत होत्या की मी काम सोडते, ते बदल्यात दुसरा इंटिरियर डिझायनर देणार आहेत. काय? आई शपथ. आता तू नाटकं करू नको. May I come in, ma'am? येस.
मॅम मला ऐक सचिन, उद्या आपल्या ऑफिसमध्ये काही गेस्ट येणार आहे. स्टाफशी बोलून पॅन्ट्री स्टॉक भरून ठेवा. चहा, स्नॅक, कॉफी एकदा बोलून घे त्यांच्याशी. आणि हो, उद्या उशीर होईल, ओव्हर टाईमची तयारी ठेव. तसं वाउचर काढेन मी तुझं. मी काहीतरी बोलतेस, काय बघतोयस? मॅम खरं तर मला उद्या नो वे सचिन, नेमकी तुला उद्या सुट्टी हवी आहे. आधीच सांगते, लांबचं कोणीतरी गेलंय, लग्न आहे, ही कारण अजिबात चालणार नाहीये. जास्तीचं काम सांगितलं की काहीतरी पळवाट काढायची सवयच असते तुम्हा लोकांना. नाही मॅम, जास्तीचं काम आलंय म्हणून नाही. मी तर सकाळीच अर्ज दिलाय सुट्टीसाठी. खाजगी काम आहे माझं एक, म्हणून हवी आहे सुट्टी. वाटलंच कोणाला तरी आजारी पाडलं असेल किंवा वर पाठवलं असेल. नाही मॅम, मला एका पार्टीला जायचंय म्हणून हवी. कुठे जायचंय? पार्टीला. ते आहेत एक आमच्या ओळखीत आहेत एक फॅमिली. त्यांची मुलगी आहे ना, ती लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार आहे तिच्या बॉयफ्रेंड सोबत. तर मग त्याची पार्टी आहे उद्या, तिकडे जायचंय मला. आणि हे कारण तू ऍप्लिकेशन मध्ये लिहिलंस? हो मॅम, खरंच पार्टी आहे उद्या. सचिन, कधी कधी तुझी कमाल वाटते. इथे लोक आजारी असण्याचा त्याचा कारण पुढे करतात आणि तू सरळ लिव्हिंगच्या पार्टीचं कारण देऊन मोकळा झालास. इतक्या प्रामाणिक रिक्वेस्ट नाही कसं म्हणायचं. जा तू. थँक्यू मॅम. मिस अनामिका, मिस अनामिका, मिस अनामिका, ऐका ना माझं ऐका ना. मिस अनामिका, तुम्हाला मला जे काय बोलायचं ना बोला, बोलून मोकळे व्हा स्पष्टपणे. मैत्री का तोडताय? मिस अनामिका ऐका ना, ऐका ना मिस अनामिका, माझ्याशी बोला ना, माझ्याकडे बघा ना. मिस अनामिका, तू मिस अनामिका, मिस अनामिका, अनामिक, अनाप.
चालवलंय तुम्ही सगळ्यांनी? तुम्ही काय चालवलंय? का बोलत नाही आहात? का असं वागताय माझ्याशी? तू कितीही अट्टाहास केलास तरी आता ना तू पट्या आहेस ना मी जलवा. खूप पुढे आलोय आपण. मला सांगा, सौरभ पटवर्धन तुमच्या मागे मागे असा आला असता का? नाही, पट्या आलाय. कारण तुम्ही माझ्यातल्या पट्याला पुन्हा जागा केलंय. अरे आता पट्या जागा झालाय म्हणजे बरं ठीक आहे. मी सौरभच्या ऑफिस MD असोसिएट्सच्या ऑफिसचं काम पूर्ण करेन. तर अरे बाबा मी तुला बोललो ना, अरे ते काम अच्छे से होना चाहिए. अरे तेज इम्पोर्टेंट है रे, बाकी क्या है? हाँ? अरे बाकी पार्टी में कुछ रखा ही नहीं है. हाँ ठेव फोन, ठेव फोन. कुठे गेला हितेन? पप्पा हो तैयार छू, चलो जाइए. अरे मारत नाही रे तुला, नेहमी का असं करतोय? लाड करतोय ना माझा पोरा. चल, शुभ काम में कभी भी देरी नहीं होनी चाहिए. चल पप्पा काय? सब ठीक आहे ना? हाँ. तुमच्या डोक्यात काही वेगळंच नाही चालू आहे ना? अरे हितेन बेटा, बिझनेसमॅनचा दिमाग आहे माझा आणि माझा दिमाग मध्ये काही ना काही गोष्ट चालत असतात. हा, तक संधी. जेव्हा जेव्हा आपण राधाची मम्माला भेटायला त्याचा घरी गेला तेव्हा तेव्हा तिकडे काय होतं? झगडा? झगडा नाही रे, अपमान. त्याची मम्मीने आपला अपमान केला आणि आज ती आपल्याकडे येणार. अब देख, एक एक दिन का हिसाब मैं कैसा चुन चुन के लेता हूं. हाँ? ती बाई स्वतःला काय समजते रे? 4 पैसे तिने कमवले तर ती समजते की ती शाणी झाली, स्मार्ट झाली. अरे नाही रे. म्हणूनच मी तुला म्हणतोय की घरात एक पुरुष असायलाच पाहिजे, अशी बायकांना लाईन वर घेऊन यायला. पण हरकत नाही. आज बघ तिचा घमंड कैसा मैं नीचे उतरता हूं ना, ते आज बघ तू. पप्पा काय? आमच्या लिव्हिंगचा पार्टीमध्ये नको ना प्लीज. राधा खूप हॅपी आहे आणि मी पण खूप हॅपी आहे. તું હેપી નહીં, તું ગાંડો છે, મૂર્ખનો સરદાર છે તું. અને તને શું લાગે છે એ છોકરી પાછળ હું આટલા બધા પૈસા વેડફીશ? અરે નહીં. અરે लिव्हिंग तर एक बहाना आहे रे. त्याने आपला अपमान त्याचा घरात केला ना, मी सगळ्या लोकांना बोलवणार. अरे या इकडे, या इकडे या. आणि पब्लिक मध्ये मी त्याचा अपमान करणार, त्याला धडा शिकवणार. बघ तू आता. घडे में मंगलसूत्र आणि पायात बेडी, हेच करेक्ट आहे असल्या बायकांसाठी. पण पप्पा, तुला राधाची प्रॉपर्टी हवी असेल ना, तर हे लिव्हिंग बिविंग काय आपला उपयोग येणार नाही. राधाची प्रॉपर्टी साठी तुला त्याचा बरोबर लग्न करायलाच लागेल. अरे वो सब बात की बात है, बाद में देखेंगे. पण पहिला त्याची मम्मी माझ्या पायाशी आलीच पाहिजे. ती बोललीच पाहिजे की चंपक शेठ, माझी दिकरीला तुमचा घराची सून बनवा. पर पप्पा, जप चल पप्पा चाल.
काय ग, काय सगळं? जास्त काही नाही रे. अरे मी लोणची, पापड, फोडणीच्या लाह्या आणि राधासाठी ड्रेसचं कापड पण घेतलं. अगं सगळं कशासाठी? असं कसं मग काय रिकाम्या हाती जायचं का? अरे ती पोर काही दिवस आपल्याकडे राहिली, त्यात अनामिकाची मुलगी, ती त्या मुलाबरोबर एकटी राहणार. मग असे घरात डबे असे भरलेले असले की बरं असतं. तू ना सगळ्यांचे लाड कर. चुप रे. थोडे आमचे सुद्धा लाड झाले तरी चालेल हा आम्हाला. नाही म्हणजे आप्पांना सुद्धा आवडतात ना फोडणीच्या लाया. बघितलं, ही हात हलवत आली पण मागायला काही कमी करत नाही. अहो मी मस्करी करत होते माई मावशी. मला माहितीये तुम्ही म्हणणार स्वतःचे हात आहेत ना स्वतः करून घ्यायचं, हो ना? बरं झालं ग बाई, तुझं तुलाच कळलं. हो वल्ले वल्ले, अगं तू इथे बोलत काय राहिलीयस? तिकडे जायला उशीर होईल ना. कधी एकदा त्या कार्यक्रमाला जाऊन पोहोचतोय असं झालंय मला. चलो चल. का तुम्ही काय कधी कोणत्या पार्टीला गेला नाहीत का? नाही नाही आम्ही जातो वरचे वर. हो, पण काय आहे तिथे असं पंक्तीत बटाट्याची भाजी, आळूचं फतफद अशा सगळ्या गोष्टी नसतात. तिकडे म्हणजे पाणीपुरी, वडापाव, गोडधोड, डोसा, चायनीज असे सगळे स्टॉल्स असतील ना. हो हो हो. वल्ले मी डबा आणलाय. म्हणजे काय आहे तिकडे आपल्याला ह्याच्यातनं पदार्थ भरून डबा आणता येईल ना. तुझा या डब्याकरता पिशवी घेऊन ये. जा लवकर. काय हो श्रीमंत मोरपंत एडके, तुमच्या एडक्यांकडे म्हणे असा पेशवाई थाट असतो. हो मग तुम्हाला तो सवय असायला हवी ना असल्या थाटाची. मग तुम्हाला कशाला असली हाव या असल्या पदार्थांची? सवय आहे आम्हाला या सगळ्याची सवय आहे. पण काय आता तिथे पोचायचंय ना म्हणून आमची लगबग चालू आहे. आणि तसंही एरवी आम्हाला हे सगळे पदार्थ खायला मिळत नाहीत ना. खरंय खरंय. काल अगदी अनामिकाची मुलगी आहे ते ऐकून अगदी म्हणत होतीस ही लग्नाशिवाय कशी राहते, हे सगळं काय करते ते ऐकून अगदी आ ऊ करत होतीस. आणि आज अगदी त्या कार्यक्रमाची पाणीपुरीवरही पचते तुम्हाला. माय मावशी. अरे डबा. अगो बाई विसरले. थांब. जा जा, तू पिशवी घेऊन ये. जा लवकर. हा. तू साध्या कपड्यात काय करतोयस? तू येतोस ना आमच्या बरोबर? नाही नको, मी रूमवर जातोय, मला जरा एक काम आहे. काम आहे? काय काम आहे? अरे राधाने किती आग्रहाने बोलवलं तुला. तुम्ही जा ना सगळे. माझं काय, मी फक्त अनामिका मॅमचा इंटर्न आहे. राधाने मला फक्त फॉर्मॅलिटी म्हणून बोलवलंय. अच्छा, म्हणजे तिने अजून प्रेमाने आपुलकीने बोलवलं असतंस तर तू गेला असतास. हा, मला थोडं थोडं कळतंय काय गडबड होतीये ते. असं काही नाही सर, प्लीज मला जाऊ द्या. नाही असं कसं, मावशीला सांगायला हवं. मावशी. अहो सर येतो. थांब रे बाळा, घे तुझा डबा घे. नाही सौरभा, अरे निघायची वेळ झाली, आम्ही सगळे तयार आहोत आणि तू का असा घरगुती कपड्यात येणार आहेस का? मावशी मी इथेच थांबणार आहे, मी येत नाहीये.